2 शेळींचा सौदा आहे का? खाली बच्चे बी का? हां बरं घ्या पुढे घ्या. इकडची वेलेडी शेळी घेतली, तिला 2 बच्चे, पॉवरफुल शेळी, पूर्ण गाडीचं नाक. इकडची गाभण, तिच्याकडे 2 बच्चे. हो ना, चालू गाडी उतरली तर गाडी उभी आहे. 2 शेळींचा सौदा आहे. इकडं चालू आहे. झालाय का? बरं झाला वाटतं व्यवहार. आता आपण त्यांना विचारू, जो दाम घेतला ते सांगतील. कुठलं गाव तुमचं? माझं गाव बहाड आहे. बहाड. आपला पण एक शौर्य गोट फार्म म्हणून फार्म आहे. हां, त्याच्याच नावाने एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे आपलं. बरं. शिवरे का? शौर्य गोट फार्म. शिवराय शौर्य गोट फार्म. शौर्य. हां शौर्य. आपण आता या ब्रीडिंगसाठी घेतोय. हां, आपल्याकडे क्रॉस ब्रीडसाठी आपण या शेळ्या घेतोय. याचं रिझन असं आहे, काठोडी शेळीला जर आपण बिटल मेल असेल, मेवाती असेल, तोतापुरी असेल किंवा सोजतमध्ये हैदराबादी असेल, या ब्रीडने आपण क्रॉस केलं तर यांच्याकडनं होणारं जे प्रोडक्शन असतं ना, जवळजवळ 80% आपल्याला मिळत असतं. आणि या उद्देशाने आपण यावर्षी असा एक म्हणजे असा निर्णय घेतलेला आहे की आपण काठोडी शेळींना आपण क्रॉस ब्रीडने. मग अगोदर तुम्ही तो ट्राय केला का नाही अजून? हा केलेला आहे माझ्या. त्याचा रिझल्ट आलाय का तुमच्यापाशी? मग परत तुम्ही आता 2 शेळ्या घेतल्या? 2 घेतल्या. असं हळूहळू अजून आपल्याला वाढवायचे आहे. बरं क्वांटिटी घेऊन जायची आपल्याला. बरं, आता कसे घेतले? या 40 मध्ये झालेला आहे सौदा पूर्ण आपला. बरं. 2 शेळ्यांचा, 2 पिल्ले, 4 बोकडे, गाभण आहे. बरं. मग आता तुमच्याकडे ब्रीडर आहे का? हा ब्रीडर आहे आपल्याकडे. मग तुम्ही पाठी पण घेतली असते ना जर तुमच्याकडे ब्रीडर आहे तर? नाही आता म्हणजे मला आता म्हणजे आता दुधासाठी पण एक बरं दूध जातो. आणि ही आटली म्हणजे आपली पुरी जी जाणेल दूध फौजी. हां बरं. वैयक्तिक आर्मी मध्ये अच्छा. आपला एक छान असा गोट फार्म आहे. सुरुवात आपली शेळ्यांपासून झाली होती. शेळ्या करता फौजी झालो. बरं. मग आता त्या माऊलींची कृपा होती म्हणून आपल्याला शेवटपर्यंत यांची सेवा करायची बस. असे ते सुद्धा तसे, ते सुद्धा फौजी. हे फौजी दादा का? हे पण मुलगा आहे. अच्छा, हे पण फौजी का? बरं. त्यांचे भाऊचे सालगे. हां, यांच्या भाऊचे सालगे आहेत. बरं. फौजी मध्ये, ते फौजी मध्ये. बरं. राहणार बाळाची. चालतं. तुमचं नाव सांगा? सोमनाथ धनगर माझं नाव आहे. माझं गाव बहाळे. बहाळे. ठीक आहे, चालतं. चला येऊ द्या. चला मित्रांनो, आता क्वालिटी दाखवतो. हे गाभण, गाभण पाहत बघा. हो बघा गाभण वस्तू बघा, एकदम मांडीवरची बघा. उतर दिला हा तुझं मधून दिली. बघू द्या का हे बघा. आपल्या शेळ्या भेटत नाही ना. 15-15 हे बघा. नाही लक्ष नाही. अरे इकडं आहे. हे बघा तोला वाटते ते अजून. बघा तोला वाटते. जणली काही जणू राहिली वाटते ना. ही जणली का? नाही नाही दुसरे जणले जाऊ बरं. घ्या फटाफट घ्या. घ्या करा पावसाचं मोसम. हे बघा मित्रांनो, एवढं लांबून गाडी येते पण शेळींची पोझिशन आज पण तुम्ही बघा एकदम. हो ना, पोझिशन बघा तुम्ही शेळींची. ही पण बघा. हे बघा. हो दादा नमस्कार.
हे पहाड बघा जळलेली. हे बघा हे बघा गाभण. बोले भी नहीं आना मुझे. हाँ बोले भी नहीं आना. पहाड उतरले खाली. ही जनली मोठी शेळी जनली. जबरदस्त लागली चिप लागली जनल्यानंतर. किती बच्चे काढली ना? 2 बच्चे दिले का? ही पण जनली का? ही पण जनली. हो जनली. दुधाची आहे का? जनली. ही पण जनलेली पाठी. हे बघा एवढ्या शेड्या उतरल्या. पाठी आहेत मध्ये 30 पाठी आहेत. कस्टमर आलेले इथे जिथं लागलेली MH20 ते तिकडे गाडी लागलेली परत. पब्लिक तुम्हाला बघायला भेटेल घेण्यासाठी आलेले. त्यांच्या समोर गाडी उतरते. खरेदीला संदीप भाऊ गेला तर यावेळेस तुम्ही संदीप भाऊची हालत बघू शकतात. त्याच्यावरनं अंदाज लागून जाईल तुम्हाला. तिकडे मयूर बोला नाही. पोरांसारखीच क्वालिटी आणली. पोरांनी कवडी क्वालिटी आणली. पोरं गेले पण पोरांसारखीच कवडी क्वालिटी आणलेली आहे. हे बघा मित्रांनो यावेळेस दोघी शेट घरी होते. विदू शेट बी आणि रामदास शेट बी. फक्त मयूर भाऊ आणि छोटं आपलं संदीप भाऊ गेले ते 2 जण खरेदीसाठी. बघा पाठी पाठी बघा तुम्हाला पाठी बघायला भेटलं. आता थोड्या 2-1 शेळ्या थोडा उतरून देतो. म्हणजे काली तिरकी एक पण नाही, डायरेक्ट सारख्या आहेत ना. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो म्हणजे इथं 60 शेळी आणि 30 पाटीत. याच्यामध्ये कस्टमरांना ज्या पटल्या त्या हाताने त्यांच्या हाताने निवडू शकतात. इथं कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसते की तुम्ही हीच घ्या किंवा तीच घ्या. नाही पटले तर सोडून द्या, काही टेन्शन नाही असं असतं.
चला आता बघा पाठी वगैरे दाखवतो तुम्हाला. टोटल 30 पाठी, त्याच्यामध्ये एक पाठी उतरून गेली खाली. आता पाठी दाखवतो. 1 2 3 येऊ द्या उतरा संदीप बाजूला. संदीप बाजूला बघा पाठी. हा तर मित्रांनो एक कमेंट होती की नाण्याच्या दोघी बाजू बघा असं. तर त्यांना सांगायचं आहे की आता बघा तुम्ही या भाऊ खरेदीसाठी गेला होता, त्या भावाच्या पायापासून बघशाल तर पूर्ण हालत एकदम खराब झालेली. त्याच्यानंतर तो एक मयूर भाऊ गेला होता, 2 जण. आणि मयूर भाऊ टोटल तिकडनं येईपर्यंत गाडीमध्ये होता. एवढ्या शेडीमध्ये एवढं ऑलरेडी वातावरण एवढं गरम आहे. आणि गरमीमध्ये तुम्ही बघा ह्या इथं आज जवळपास टोटल 12 घंटे गाडीला इथं येण्यामध्ये झालेले आहेत. तुम्ही बघू शकता 12 आणि चांगलं 14-15 घंटे लागले. गाडी थोडी 3-3.5 घंटा लेट आहे. वरून बसचे सामान्य 10-15 दिवस शेड्या जमा करणं. टोटल शेड्या आता यांनी बघायची 60 शेडी जमा केलेली. 10 गाव फिरून म्हणा किंवा 5 गाव फिरून जेवढे फिरले असतील 60 शेडी 30 पाठी असे टोटल जमा केलेले आहेत. आणि याच्यामध्ये आता या शेतकऱ्यांना काय सांगितलं, तुम्हाला पटेल ती शेडी तुम्ही खरेदी करा. आता यांना मित्रांनो इथं सूट आहे, तुम्हाला जी पटली तुम्ही घेऊ शकता. पण ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडे जातो शेडी घेण्यासाठी तेव्हा आपल्याला सूट नसते. कारण की ते काय म्हणतात की आमची चांगली वस्तू आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि जर आपल्याला चांगली वस्तू घ्यायची तर आपल्याला दाम हा लावा लागतो. राहिली गोष्ट नाण्याच्या 2 बाजू बघायची. दोघे जण जर मेहनत घेतील, व्यापारी बी असो किंवा शेतकरी असो. आता जर व्यापारी बनणं मित्रांनो कोणाच्याही बसची बात नाही. आता लोक सहज कमेंट करतात की गुजरातमध्ये खूप स्वस्त शेड्या आहेत, मग सगळेच जाऊन का बरं घेऊन आणत नाही. मित्रांनो खूप अवघड असतं प्रत्येक गोष्ट. व्यापारी बनणं जोक नाही. आता बरेच लोक राजस्थानला जाऊन राजस्थानी बच्चे वना किंवा शेड्या आणल्या होत्या, पण मध्ये त्यांच्यासोबत जो घात झालाय त्याच्यानंतर लोकांनंतर हिंमत करत नाही. पैसा सगळ्याकडे असतो, पैसा भरपूर लोकांकडे असतो, पण मेहनत असो किंवा माइंड असो हे खूप महत्त्वाचं असतं. शेळी पालन करण्यासाठी पण मेहनत पण खूप लागते आणि माइंड पण लागतो त्यासोबत. शेळीला कसली गरज आहे कसली नाही गरज आहे आजकाल झालेलं काय माहिती का. मी जो मागे व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे की आजकाल कोणीही शेळी पालनामध्ये उतरू लागलेलं आहे. तर शेळी पालन हे कोणाचंही बसची बात नाही आहे. आता ही जी शेळी हिला ह्या पद्धतीने तिकडे राहायची सवय, आणि आपण इथं काय करतोय हिला येऊन इथं बंदिस्त करतोय किंवा काही करतोय. बंदिस्त करायसाठी तुम्हाला सध्या ज्या पाठी असतात पाठी पहिल्या व्यथाच्या त्या पाठी तुम्हाला चांगल्या जमतील बंदिस्तीसाठी. म्हणजे त्या जास्त त्रास देणार नाही. सुरुवातीला कुठल्याही पद्धतीने बंदिस्त करू नका. अर्ध बंदिस्त सोडा, थोडा चराल सोडा. शेळी ही मोठ्या कोटाची असल्या कारणाने हिला खायला खूप लागतं. बरेच लोक मी पाहिले मित्रांनो. आता ठीक आहे, आपलं एक राजपूत भाऊची कमेंट होती मला, त्या कमेंटवरच सांगतोय मी. त्यांची कमेंट मी बेस्ट होती की नाण्याच्या दोघी बाजू बघा. पैसा हा कोणाचाही वरून येत नाही. खरी गोष्ट, पैसा कोणाचाही वरून येत नाही, शेतकरी असो किंवा व्यापारी असो. आज मित्रांनो ही जी गाडी आणलेली यांनी जवळपास 11-11.5 लाख रुपयाची ही गाडी तुम्हाला सांगू इच्छितो. जास्त असेल कारण की 60 आणि 30 90 प्राणी आहेत. नुसतं फक्त 60-70 जनावर असलं तर 11-11.5 लाख रुपये लागतात. तर टोटल म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट आहे ही एवढी आहे. आता यांचाही पैसा काही एवढा घरचा नसतो, बाकी बाहेरचा पैसा असतो, बाकी घरचा असतो. आणि त्याचबरोबर मेहनत पण खूप असते. तसं शेतकऱ्याला मित्रांनो तुम्ही इथं येऊन माल खरेदी करताय, तुमच्याकडे पैसा आहे, फक्त पैसा हा 1चा-2 करता आला पाहिजे तरच कोणीही करा. आता माझी जी ॲड आहे मित्रांनो, मी काही अक्षय कुमार सारखं म्हणा किंवा मग शाहरुख खान किंवा अजय देवगन सारखं बोलो जुबा केसरी म्हणा किंवा मग जसे आपले बरेच ॲक्टर लोक जुवा वगैरे दाखवतात की ड्रीम 11 वगैरे असेल किंवा काही असेल, हे अशा प्रकारची कुठलीही ॲड नाही करते. आपला ॲडचा उद्देश फक्त एक आहे, तुमचे 1चे 2 हो एवढाच उद्देश असतो. पण बरेच लोक असे आहेत पैसे आले म्हणजे लाखचे 12,000 करतात. याच्यापासून आपण तुम्हाला सावध करायचा प्रयत्न करत असतो. कुठलंही प्राणी हे वाईट नसतं किंवा कुठलंही जनावर हे वाईट नसतं. आजकाल लोक विदेशहून म्हणजे फॉरेनर कुत्रे असतात त्यांना देखील लोक जीव लावून एवढे महाग किमतीत विकतात.
विदेशचे कुत्रे आपल्या भारतामध्ये खूप महाग विकले जात आहे. त्याच्यानंतर विदेशची बोर आपल्याकडे आली. जी होस्टेस गाय आहे ही पण विदेशची, ती देखील आपल्याकडे आली. लोकांनी तिला हे केली. ठीक आहे, थोडाफार प्रॉब्लेम क्लायमेटचा 100% येतोच, पण त्याच्यात काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. आता हे जेवढा कडप पाहतोय ना आपण 90चा, याच्यापेक्षा जास्त कडप एका शेतकरीकडे तिकडे गुजरातमध्ये त्या भरवाड लोकांकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे, जे गुजरातचे. तर त्या एका फॅमिलीकडे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील आणि एवढ्यांची काळजी ते लोक घेत असतात. तर हा त्यांचा अनुभव आहे, म्हणजे ते पण शेळी पालकच आहेत. म्हणून आपल्याला ही इकडे बघायला भेटते. तिकडे बाजार नाही तरी सुद्धा एवढं जनावर तिकडे बघायला भेटतं. आपल्याकडे तर बाजार खूप आहे, आपल्याकडे प्लॅटफॉर्म विकण्यासाठी, माल विकण्यासाठी. इकडे बाजार नाही तरी पण एवढं जनावर बघायला भेटेल. म्हैस असो, गाय असं प्रत्येक तिकडे जनावर खूप आहे गुजरातला. तुम्हाला सगळ्या शेळी पालकांना एकच सांगणं आहे, जर तुम्हाला अनुभव नसेल तर प्लीज अगोदर अनुभव घ्या. 2 सुरुवात करा, नंतर डायरेक्ट मोठी उडी घ्या. डायरेक्ट मोठी जंप घेऊ नका. जनावर कुठले असो महाग आहे ना, सगळ्यांना सांगणं आहे. आणि ज्याचा बजेट कमी असेल त्याने सुरुवातीला पाठी घ्या. अशा पाठी कमी पैशामध्ये पाठी भेटतील. 10-11 हजारमध्ये पाठी भेटून जातात मित्रांनो. 20-22 हजारची शेळी घेण्यापेक्षा एवढं लांबून 800-900-1200 किलोमीटरवर गाडी येत असते. खूप मित्रांनो, परत इथून तुम्ही घेऊन जाता. साधे दादा दुसऱ्यांदाही दादा आलेले आहेत. का बरं आलेले आहेत? कारण की हे प्रॉपर शेतकरी आहे. हे काय औषध नाही आहेत. आता माझ्या बोलण्यावरनं बऱ्याच लोकांना जे नवीन त्यांना राग येऊ शकतो बऱ्याचदा, औषध म्हटलो याच्यावरनं. पण मित्रांनो, खरं बोलल्यावर प्लीज राग नका येऊ द्या. हे तुमच्यासाठी सांगतोय. प्लीज जर तुम्ही कोणी औषध असाल तर ते करू नका. माझ्या डोळ्यासमोर मी लोक पाहिलेले आहेत की कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना एखाद्याचं कॉलेज संपलं, एखाद्याचं रिटायरमेंटचे पैसे आले, एखाद्याने म्हणजे असतात भरपूर जण. त्याच्याने मी अक्षरशः म्हणजे PSI लोकांना शेळ्या घेताना इथून पाहिलेले आहेत. आणि ते पण दुसऱ्याच्या भरोशावर. आमचा माणूस आहे राखणदार, तो करेल त्या हिशोबाने. गडी माणसाच्या ह्याच्यावरती तर तसं करू नका. गडी माणूस कोणाचाच कोणी नसतो. हे आपलं जनावर आहे, आपल्याला काळजी घ्यावं लागेल. आज पण भरपूर लोक शेळी पालनामध्ये चांगले बऱ्यापैकी पैसे कमवत आहेत. तर आहे भरपूर चांगलं करण्यासारखं आहे. 102 होऊ शकतं, पण तुम्हाला बऱ्याच यूट्यूबवरती दाखवलं जात असतं 110. तर ते गणित डोक्यातनं काढून टाकायचं. 110, 102 हे बेस्ट आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असं की 10,000 लावल्यास तुम्हाला 15,000 20,000 निघतील, पण असं नाही की लाखो निघतील. ही गोष्ट डोक्यातनं काढून टाकायची. मित्रांनो, आपण भरपूर व्हिडिओ असं बनवलेले कमेंटवरनं. असं कोणी नवीन जॉईंट होत असतात आणि बरेच लोक म्हणतात की आम्ही फसलो, असं झालं तसं झालं. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही फसले याचा अर्थ असंच आहे की तुम्हाला गाभण शेळी ओळखता आली नाही. चला आता एक तुम्हाला लाईव्ह गाभण शेळी दाखवतो. बघा, येते का लक्षात? मायांग तुम्ही बघू शकता, काच बघू शकता. आता ही गाभण शेळी. त्याच्यानंतर तुम्हाला एखादी मी खाटी शेळी दाखवतो. चला, खाटी शेळी पण. आता ही दुधाची शेळी बघा, ही गाभण नाही, ही दुधाची शेळी. आता हिचं मायांग तुम्हाला बघा, तिच्या मायांगपेक्षा वेगळं दिसेल. चल, ही दुधाची आणि चालू झालेली, ही पण पुढची दुधाची. तर ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. आता तुम्हाला एखादी खाटी शेळी दाखवतो मी, मला फक्त बघू द्या. खाटी शेळी तुम्हाला दाखवतो. नाही, ही पण नाही आहे पाहिजे तशी. बघा, आता ही खाटी शेळी बघा. आता ही तुम्हाला दाखवू, ही खाटी शेळी मित्रांनो. ही लागलेली बी नाही, दुधाला पण आटलेली. आपण अशा 15 शेळ्या बोललेलो आहेत. तर आता मला सांगा, आता हे ज्यांना जे पटेल ते घेतील. आता यांनी हा माल विकण्यासाठी आणलेला आहे. आता ही जरी बांधली त्यांनी, आता समजा त्यांनी यांना विचारलं खाटी का बने, तर ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न. त्यांनी सांगितलं नाही सांगितलं त्यांचा विषय. त्यांना सगळा माल विकायचा आहे, असा विषय असतो. हे तुम्हाला स्वतः समजून घ्यायचं. तर दादा बघा, त्यांच्या हाताने, भाऊ तुमच्या हाताने आणल्या तुम्ही दोघी शेळ्या? तुम्हाला व्यापाऱ्यांनी काढून दिल्या का तुम्ही आणल्या? तुम्ही आणल्या. हे बघा, अशा पद्धतीने मित्रांनो इथं आरामात तुम्ही तुमच्या पद्धतीने शेळ्या काढू शकता. आपण प्रत्येक व्हिडिओ असं बनवत असतो. तर प्लीज कमेंट करत असताना व्यवस्थित कारण मला तरी ट्रोल नका करत. चला, एवढं चांगलं आहे. कारण की मला काय घेणं आणि मला माझ्या गाडीचे जेवढे पैसे असतात तेवढे पैसे घेत असतात. कारण की कुठलंही कार्य फ्री करत नाही. माझ्यामुळे त्यांचा फायदा, तुमचा फायदा, दोघांचा तिघांचा फायदा असं असतो. मी काय फुकट काम कोणाचं करत नाही आणि मला काय कोणा शेतकऱ्याकडनं किंवा शेळी पालकाकडनं 1 रुपया भेटत नाही. आपलं काम व्हिडिओ काढायचं, व्हिडिओचे पैसे भेटले आपण निघून जातो. चला, अजून सौदे वगैरे दाखवतो तुम्हाला. आता इथं 3 टप्प्यामध्ये बांधलेले आहेत. आता जे बाबा आहेत ते म्हणतात की आम्हाला संपूर्ण पाटी पाहिजे, पण मी हे दादांनी 11 पाटी बांधलेल्या आहेत. आता हे पण आलेले आहेत, त्यांनी 11 बांधलेल्या आहेत. त्या बाबांना सगळे घ्यायचे आहेत. आणि इथं हे जे चालू आहे, हे इथं ह्या शेळींचं चालू आहे, 5 शेळींचं. तिकडे काय चालू आहे काय माहीत, पण इथं तुम्हाला बघा शेळ्या दाखवतो.
तर ठीक आहे, इथं पाठी आहेत. मित्रांनो बघा त्या पाठी टोटल 30 पाठीमधून त्यांनी या वरच्या पाठी घालल्या. बघा ह्या पाठी बघा, इथे शेड्या बघा, हे बघा सेम आहे, हे बघा. हे बघा फक्त या पाठींचा सौदा चालू आहे. बघा ना तुम्ही कोणत्या काढल्या मला कोणला इकडे सौदा चालू होता, इकडे ही शेडी जनली बघा. आता चालू गाडीतनं उतरली बरं. आता हे पोरं इथं समोर दिसत आहे. हिचे बच्चे कधी हे बघा 3 बच्चे दिले बघा तिने, आणि 3 बच्चे बघा जिवंत बघायला भेटेल तुम्हाला. बच्चांची क्वालिटी बघा, 3 बच्चे तिचेवाले. हां आता राहिली गोष्टीची काच सोडायची. ही चालू प्रवासामध्ये जनलेली, तिला जनाला अजून लागलेच ते 2, 4, 5 दिवस, पण तिला का जनून गेलेली आहे म्हणून तिला काच सोडायला 2-3 दिवस लागतील पूर्ण दूध सोडायला. ही बघा बच्चांची क्वालिटी. आता बरेच लोक कमेंट करतात ना की बच्चे मरता काय होता. आता एवढ्या लांबून गाडी आलेली बघा तुम्ही, बच्चे जिवंत तुम्हाला बघायला भेटेल. पूर्ण चिप लागली शेडी, 3 बच्चे होते म्हणून. ही तर जनली, ही पण गाडी जनली होती. हिचे 2 बच्चे बघा, थोडे मोठे मोठे 2 बच्चे. हिचे पण तुम्हाला 2 बच्चे बघायला भेटतील. आणि वरती कंपार्टमेंटवरती तुम्हाला सगळे बच्चे बसले तिकडे, म्हणजे एकही बच्चं तुम्हाला दगावलेलं मेलेलं भेटणार नाही. आता हिने कास लावली बघा, हिने कास सोडून दिलेली, कारण हिला जणून हिच्यापेक्षा टाइम झालेला आहे. हे बघा आता ही पण तशी सोडणार आहे. 3 बच्चे म्हटल्यावर तुम्ही 3 बच्चांची क्वालिटी बघा. अजून नाही की 4-5 दिवस घेतलेच तिने, पण प्रवासामध्ये आता गरम एवढं होतं ते जाणून गेली. बच्चे तरी चांगले, बच्चे वाचतील, काही टेन्शन नाही. फक्त दूध पाजताना व्यवस्थित काळजी घेऊन दूध पाजावं लागतात. जास्त दूध नाही पाजावं लागत, कारण की सुरुवातीचं दूध जड असतं. चीक कमी कमी पाजायचं. चला जाऊ तिकडं, सौदा चालू आहे. मित्रांनो 3 शेळ्या घेतल्या, 3 लोक आहेत, 3 शेळ्या घेतल्या. विजू भाऊ झालं काय बाकी अजून? कसं झालं? 55ला 3 का? शेटला आम्ही जाऊ, शेटचं नाही हसवले अजून. तुम्ही करून घेतलं का? करून टाकलं, नाराज नाही करायचं. पैसे दुनियाचे बरोबर. मित्रांनो सौदा तिकडे चालू, पण विजू शेटने देऊन टाकलंय. ते आमदार शेट तिकडे मोठे शेट, त्यांचे मोठे भाऊ. 3 शेड त्यांनी घेतलेले आहे. आता मित्रांनो बघा 3 शेळ्या दिलेल्या आहेत आता. हे बघा भाऊ, कुठलं गाव? संभाजीनगर. कशा घेतल्या? 55ला 3 गाबनी. बरं मित्रांनो शेळीने काय पाणी वगैरे काय पिलेलं नाही अजून. सरनं थोडंफार आहे, तर काही सरायला बी नाही पाहिजे तसं. शेळ्याच पाहत आहे ते, सरला बी नाही त्या पाहिजे तसं. 55ला 3 घेतल्या. कुठलं गाव तुमचं? संभाजी. तुमचं नाव? बरं. मित्रांनो हे बघा जितो गाडीमध्ये 3 शेळ्या चालल्या आहे. 55 घेतल्या 3 शेळ्या. जितो आणली संभाजीनगरवरून जितो गाडी 3 शेळींना. आता यांचा झालाय सौदा 11 शेळींचा. विजूभाऊ झालाय का सौदा? हा विजूभाऊ सौदा झालाय का? बरं यांचा सौदा झालेला आहे. 11 शेळ्या टोटल घेतल्या, 11 पाठी घेतल्या त्यांनी. एक फडकर पाठी आहे. भैया कुठलं गाव? श्रीरामपूर. कशा घेतल्या शेळ्या पाठी? जो घेतला तो सांगा.
हो दादा जो घेतला ते सांगा ना. किती सांगू त्याला ना काय विचारू तुम्ही काय भावने घेतला तेच सांगा तेच सांगा असं काही. बरं हा जो घेतला तेच सांगायचं. आपल्याला जे आपल्याला चालत नाही 1500 वाढवून सांगायचं मग ते कस्टमर आपल्याला आवडत नाही. बरोबर 12,000 घेतलेलं आहे. तो सांगायचं 12,000 दिले 11 पाटी दिले. 11 पाटी दिलेल्या हो टोटल आपण 30 पाटी आणल्या होत्या. 30 पाटी आणले. त्याच्यातनं त्यांनी वरच्या पाटी घेतलेल्या. वरच्या ज्या टॉपच्या त्यांनी काढून घेतल्या. बर अप्पा वयन तुमचं नाव सांगा माऊली. सुनील दाती सुनील दातीर श्रीराम चालतं. बकरे का पांगे त्यांना पाणी सांगितलं. मित्रांनो चालल्या पाठी बघा. अकरा पाठी श्रीरामपूरला चालल्या. एक जुतोय ती एक जुतोय. मोऱ्याला पाठी बांधून द्या. तर मित्रांनो आता बघा गाडीत शेळ्या टाकणं चालू आहे. आता हा सौदा कसा घडला तुम्हाला दाखवण्यात येईल. शेळ्या बघा दवान मांडली शेळींची. हा सौदा आहे त्यांचा नेहमीचा कस्टमर आहे त्याच्यामुळे हा सौदा काही असा किचकिच झाला नाही. हा सौदा 2 टप्प्यात झालेला आहे. नवीन ग्राहकासाठी सौदा थोडा किचकिच घडतो कारण की शेळींबद्दल माहिती अनुभव या गोष्टी नसते. आता हे नेहमीच बाबा कस्टमर आहे दुधासाठी व्यवसाय करता. अगोदर त्यांनी दुधाच्या काढल्या होत्या नंतर त्यांनी दुधाच्या कॅन्सल केल्या मग गाबणी काढल्या. टोटल किती शेळ्या काढल्या विजू यांनी? 11 घेतल्या. शुभ आकडा. तर शेळींची क्वालिटी बघा. आपल्याकडे फसवायचं काम नाही झालं. 3 लोक उचलता शेळींना आहे बघा. नाही बोलतील ना ते आता बोलतील ना. काबरने बोलतील हे बघा 16 शेळ्या काढल्या एकदम क्वालिटीच्या शेळ्या. जय बाबाजी. उचला उचला बघा. पण 2 महिन्यानंतर नाही डांगर घे ना 12चा ना तुम्हाला मारा बाळा आम्ही तुझा डांगर आहे बरं का. आपल्याला बकरं जाऊ दे मला पक्के डॉलरच्या हे बघा. मांग बघा काल यान बघ बाबा. आता ही शेळी मी अगोदर तुम्हाला व्हिडिओ दाखवली होती. काय ना बकरी कशी उचल सोड बाजूला फुल सारखी जायला पाहिजे. हे जनलेली काढली का? हा 2 काढल्या जनलेल्या. बरं 2 जनलेल्या काढल्या. हो 2 शेळ्या जनल्या आहे आणि बाकी मग 9 गाबणी काढल्या. का बाबा माऊली कुठलं गाव तुमचं? शेरुडी कन्नड तालुका. बरं घाट जिल्हा संभाजीनगर घाटावरची. किती शेळ्या घेतल्या? किती घेतल्या शेळ्या? 11. काय भावाने घेतल्या? 19.5. 19.5. बरं मित्रांनो 19.5 घेतले बघा. तुमचं नाव सांग. तुमचं नाव सांग. नाही 2 जण नेल्यात. 2 जण 2 जण 9 गाबणी आहेत. तुमचं नाव सांगा. नाव 4 वर्ष. भरपूर आहे पण आता सध्या 4च प्लेन आहे. बाबा किती किलोमीटर जायचं तुम्हाला? 60 किलोमीटर. किती भाडं? 2200 रुपये 60 किलोमीटरला पिकअपचं भाडं. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार आकाश भाऊ. बरं गाडी आणली आपण आता. मागे पण तुम्ही पिकअप मागवली होती. कस्टमरांची मागणी होती त्यानुसार तुम्ही माल वगैरे मागवताय. आता पण पाटा वगैरेंची तुम्हाला फोन वगैरे होते भरपूर. तर तरी पण एक पाटांचा कस्टमर वापस गेला. एक कारण की मागच्या वेळी जे वापस गेलं होतं त्याच्यामुळे हे वापस गेलं. आता
मित्रांनो जे 11 पाठी घेतले आहेत ते पाठीवाले मागच्या हप्त्याला आले ते पण ते वापस गेले, त्याच्यामुळे यावेळेस त्यांना प्राधान्य दिलं आणि जो व्यक्ती पूर्ण 30 घेणार होता त्याला दिले नाही आहेत, फक्त 11 पाठी दुसऱ्याला दिलेले आहेत. असा व्यवहार झालेला आहे. तर विजू आज टोटल पाठी आणि शेड्या धरून किती विकले आपण? शेळ्या तुम्हाला सांगतो 3, 5, 11, 16 आणि 12 पाटी. 12 पाठी हो. 16 शेड्या. या 11 पाठी यांना गेला आणि एक पाठी कोणतरी घेऊन गेला? पाटी पाट्या ते 3 शेळ्यावाल्यांनी. 3 शेड्यावाले एक पाठी काढली का? म्हणजे मग टोटल 12 पाठी आणि 16 शेड्या असं आज आपण विकलेला माल आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अजून माल जसा तसा आहे, क्वालिटीचा माल आहे. वेलेल्या संपूर्ण शेड्या 10 पैकी फक्त 4 शेड्या वेलेल्या दिल्या आपण. हा हो 4 दिले. 4 दिल्या. अजून 2 शेड्या एक्स्ट्रा आणल्या आपल्या इथं. एक्स्ट्रा आणल्या. बरोबर. तर चला आज क्वालिटी वगैरे दाखवा कसं काय शेड्या वगैरे. व्हिडिओ बघा. हो काय तिकडे सौदा चालू आहे. चला तोपर्यंत आपण तुम्हाला शेड्या दाखवतो मी. हे बघा दुधाच्या शेड्या आहे. हे बघा हे बघा या दुधाच्या शेड्या बघा. ही चालू वेली जनलेली शेळी दार पडतोय बघा, दार पडतोय. ही दुधाची शेळी आहे. ही गाभण शेळी आहे. क्वालिटी बघा तुम्ही, भरपूर शेळ्या आहेत तुम्ही बघू शकता. हे बघा इथं काही पाटी आहेत अजून, म्हणजे टोटल 17 पाटी उरलेल्या आहेत. 17 पैकी 15 तर सौदा परत चालू आहे. 9.5 प्रमाणे त्यांनी मागितलं आहे. 9.5ला होत नाही तो. 10,000ला होऊन जाईल सौदा असं वाटतंय. बोकड बघा जबरदस्त क्वालिटी बोकड आहे. आपण हे बघा पाटी आहेत. 9.5 प्रमाणे मागितल्या पाटी. हा इकडे एक बोकड दिसतो अजून. हे बघा हा एक बोकड आहे. गिर जंगलचा बोकड आहे. त्याचे केस बघा, गिर जंगलचा बोकड आहे. हे बघा. हा आता ही बघा गावरान शेळी बघा. हा या काठेवाडी बघा. हा गावरान बोकड बघा, जबरदस्त ब्रीडर आहे. दाताला बहुतेक 6 दात असेल. आपण त्याची दात पाहिली नाही. हे बघा शेळ्यांची क्वालिटी वगैरे. जर कोणालाही घ्यायचे असतील तर लगेच संपर्क साधा, कारण की खूप कमी शेळ्या 40 गावमध्ये येत आहे. तिकडे देखील गाभणी शेळ्या भेटत नाही. बाकी लागवडच्या देखील शेळ्या तुम्हाला बघा. ही शेळी लागवडची शेळी तुमच्या लक्षात येईल. शेळी लागली असेल बहुतेक की, पण थोडी कच्ची. ही इकडची बघा दुधाची. ही बघा ही खाटी शेळी. ही ओळख जाते खाटी शेळी बघा. अशी मायांग एकदम चिप तुम्हाला बघ लक्षात येईल. बघा ही पण एक खाटी शेळी. अशा 15 शेळ्या त्यांनी खाट्या सांगितल्या. आता ही बघा ही लागलेली शेळी बघा. हिचं मायांगवरनं तुमच्या लक्षात येईल. आता बऱ्याच जणांना थोडं विशेष वाटतं. मी या गोष्टी काही दाखवतो. जो कोण नवीन असेल त्यांना. काही आपल्या भगिनी वगैरे असतात ज्या शेळीपालनमध्ये उत्सुक असतात, त्यांना कोणाला थोडं विशेष वाटत असेल. पण सगळ्यांना सांगणं की जनावरांच्या बाबतीमध्ये याच गोष्टी पाहिल्या जातात. कास असेल, मायांग असेल किंवा मग दात वगैरे असतील, शिंग वगैरे असतील, ह्या गोष्टी पाहिल्या जातात. खास करून दुधाचं जनावर असतं त्यासाठी. आणि गाभण शेळीचे सिम्पटम्स तेच आहेत. मायांग असेल किंवा कास वगैरे असेल है ना. बघा आता ही फुल मांडीवरची शेळी. अशा पाठी आहेत टोटल 15 पाठी. त्यांचा सौदा चालू आहे. पावसाचं वातावरण आहे थोडंसं. 30 तारखेपर्यंतचा पाऊस सांगितला आहे. पण घेऊन जाण्यास काही अडचण नाही आहे, काही टेन्शन नाही. कारण की हा काय पावसाळ्याचा पाऊस नाही आहे. आता याच्यात काही ज्या गावराणी आहेत त्या थोड्या क्रॉसमध्ये आहेत, काठवाडी क्रॉसमध्ये. हे बघा टोटल शेड्या वगैरे क्वालिटीच्या शेड्या आहेत. 60 शेळ्यांपैकी 35 गाभणी होत्या. 35 पैकी फक्त 9 शेळ्या गाभणी विकलेल्या आहेत. 4 दुधाचे विकले आहेत. आता बघा आता शेळींवरती लक्ष ठेवायला तुम्हाला सांगतो. हे एक दादा आहेत, ते पुढे एक बाबा आहेत, ती एक आजी आहे. हे 3-4 लोक शेळींवरती लक्ष ठेवायसाठी असतात, चारायला असतात. आता बरेच लोक म्हणतात जार खाल्ल्याने बच्चे मरतं, काय जार खाऊ देत नाही. तसं काही मॅटर नाही, खाऊन घेतात. त्यांचे कुत्रे येते जार खाऊन घेतात. बकरीमध्येच फिरत असतात, बकरीमध्ये फिरत असतात.
तर बघा किती शेळ्या आहेत, भरपूर शेळ्या आहेत, पाटी शेळ्या भरपूर आहेत. आता इकडे पाटींचा सौदा जवळ आलेला आहे, बघू झाला का नाही झाला. टोटल 15 पाटी, 17पैकी 2 काढता येते, 15 पाटी घेत आहे. बघा शेळ्या, आता मी टेकल्यावरती उभा इथं शेळ्याखाली, पण लक्ष देणार नाही पाहिजे. विजू दिल्या पाटी? हो दिल्या पाटी. कशी दिल्या? हे पाय इकडे समोर. जबर दादा कशा घेतल्या? 11,000. टोटल किती? 15 घेतल्या? 15 का? एक नाही घेतली, ठीक. नाही एक पाटी 16 पाटी. बरं घ्या दादा. नहीं तुम मेरी बात तेरी गाड़ी पकड़ता मैं को मत मारू. अरे तेरे पैसे लग क्या रे तुम तेरे 1.5 लाख पड़ गए के बाद. ठीक आहे, त्यांचं एक शेळीवरती चालू आहे. यांचं म्हणणं 16 घ्या, त्यांचं म्हणणं तो म्हणतो मी 15 घेतो. असं पाठींचा सौदा चालू आहे. 11,000 प्रमाणे चालू आहे. आणि ज्या 2 पहिले त्या विकल्या त्या 12,000 विकल्या, त्या 11 म्हणजे त्या थोड्या वर्ष होत्या. याच्यात बाकी थोड्या खालवर आहेत. विजू भाऊ, आता आपण वरच्या ज्या काही शेळ्या विकल्यात 19, 19.5 प्रमाणे आपण ते पिकअपवाल्या बाबांना गाबनीन काही धनलेल्या शेळ्या विकल्यात. हो. आता यांच्यामध्ये काय किमती वगैरे असतील तरी? 18, 19, 20, 18, 19, 20 जसं आलं. 17. बरं, ज्याने जेवढ्या जास्त शेळ्या घ्यायच्या तेवढ्या किंमत कमी होईल. हो हो. बरोबर. माझ्याकडे अजून तुमच्या शेळ्या, माझ्याकडे अजून 60 शेळ्या असतील. 60 शेळ्या? हो. म्हणजे चालू गाडीतल्या माझ्याकडे आता हल्लेल्या आहेत 50. पहिल्या पडलेल्या काहीतरी 20. बरोबर. हो. एक आहे, तुम्ही कस्टमरला वापस जाऊ देत नाही. आपले जे मोठे शेठ, रामदास शेठ सौदा करत असताना किती अंतर असला तुम्ही जुळवून घेता. माझं कसं टेपर देऊन द्यायचं कस्टमरला पण आवडतं. आणि कस्टमर बी तुमच्या आशेवर असतं की विजू भाऊ काहीतरी बोलतील. आणि सौदा तसेच आज देखील सौदा तसे घडलेले आहेत. थोडा टाइम झाला खूप सौद्याला, आज उशीर झाला सौद्याला, कारण की गाडी पण मित्रांनो लेट आली. 3-3.5 घंटे गाडी प्रवासामध्ये होती. शेळींनी अजून पण पाहिजे तसं काही थोडं चरलेलं नाही. तर घरी गेल्यावर त्यांनी चारा स्टॉक केलेला आहे भुईमुगाचा. तो चारा खाऊ घालतील, का मक्याचा चारा आहे ते खाऊ घालतील. ते चारा स्टॉक केलेला आहे त्यांनी शेळींसाठी. अशी सोय लावावी लागते. अजून मयूर भाऊ झाला, संदीप भाऊ झालं, हे सकाळपासून आलेले आहेत. अजून यांची आंघोळ वगैरे काही नाही. म्हणजे तिकडे 7-7, 5-5 दिवस मित्रांनो आंघोळलाही टाईम नसतो. तिकडे कॉलेज वगैरे करायला काही भेटत नाही. बघा कशी तोंड झालेली आहेत एकदम. तोंड सुद्धा दाखवत नाही तो भाऊ, काय सांगू तुम्हाला. आता एक पार्टवरती त्यांचं सौदा झाली, एक पार्टवरती. चला ठीक आहे, तुम्ही अजून उद्या येशाल ना, तर उद्या तुम्हाला शेळीवरती वेगळी चमक बघायला भेटेल. आज कसं टाकलं म्हणजे बघा टोटली आहे बघा, सारख्या गाबणी शेळ्या बघा. मायांग बघा, हां ही खाटी बघायला भेटेल तुम्हाला. ही खाटी जी येते ही जनली दुधाची. ही बघा ही गाबाची शेळी चालली ती तोलावरती. ही तोलावरती ही बघा जमते. आता ही जनू राहिली. हो बाई जनू राहिली. हां येतोय. हे बघा जनू राहिले. भरपूर शेळ्या झाल्या मित्रांनो. 10-15 शेळ्या झाल्या डायरेक्ट चांगले. कालपासून 10 आजपर्यंत त्यांच्या गाडीमध्ये शेळ्या झाल्या आहे. हो बरोबर. हे जाणून राहिले बघा. किती गाबणे आपल्याकडे आता? कमीत कमी म्हणजे महिना 15 दिवस 20 दिवस असे घेणारे आहेत. बरं. हो. म्हणजे 20 आहेत, 20 मधून 10 आहेत ताज्या झालेले आहेत. ताज्या झालेले आहेत. काहींना 2-2 पिल्ले आहेत, काहींना 1-1 पिल्ले आहेत. एकने 3 दिलेत. हो. कुठे गेले ते 3 बच्चे वाईट? तिकडे बाबाच्या हातात दिले तिकडे पुढे. ज्या 10 आहेत त्या म्हणजे कच्च्या गाबण्या असतील. बरं. किंवा लागलेल्या असतील किंवा पण नसतील. त्यांना दूध चालू आहे. हो दूध चालू आहे. चालतं. जे ते मोकळं सांगितलंय. बाकी तुमची आवड, तुम्हाला कुठली आवडते तुम्ही पकडू शकता. गाबण्या म्हणजे ते 8 महिन्यात 15 दिवसात जणणारे आहेत. पक्का चिक असतं तर घ्यायचा. बरोबर. हो चालतं ठीक आहे.